मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. 16. जैवतंत्रज्ञानाची ओळख. उती, टिशू. एकपेशीय सजीवातील विविध प्रकारची कार्ये पेशीतील अंगकांमार्फत घडून येतात, तर बहुपेशीय सजीवांमध्ये पेशींचे समूह तयार होऊन उती बनतात. उती शरीरात विशिष्ट कार्य करणाऱ्या समान पेशींच्या समूहाला उती म्हणतात. प्राणी उती, ॲनिमल टिश्यू. प्राणी उतींचे 4 प्रकार: अभिस्तर उती, संयोजी उती, स्नायू उती व चेता उती. अभिस्तर उती या उती प्राण्यांच्या शरीरात संरक्षणात्मक आवरण तयार करतात. यातील पेशी एकमेकांशी घट्ट व सलग थरांच्या स्वरूपात असतात. उदाहरणार्थ, त्वचा, तोंडाच्या आतील स्तर, रक्तवाहिन्यांचे स्तर, फुफ्फुसातील वायुकोशाचे स्तर. संयोजी उतीचे उपप्रकार. या उतीमुळे शरीरातील विविध अवयव एकमेकांना जोडले जातात. यातील पेशींची रचना विरळ असून त्यात घनरूप, जेली सदृश्य किंवा पाण्यासारखे द्रवरूप आधारक असते. रक्त हा संयोजी उतींचा एक प्रकार असून प्रवाहित होताना रक्त अनेक पदार्थांचे वहन करते. रक्त, ब्लड, रक्ताभिसरण संस्था रक्तवाहिन्यांच्या आत आढळते. रक्तद्रवात तांबड्या रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी व रक्तपट्टिका आणि प्लाझ्मा हा द्रव अशी रचना असते. ऑक्सिजन, पोषद्रव्ये, संप्रेरके व टाकाऊ पदार्थांचे वहन हे याचे कार्य असते. लसिका पेशींच्या सभोवताली आढळते. रचना: रक्तकेशिकातून स्रवणारा द्रव, यात पांढऱ्या रक्तपेशी व द्रवरूप आधारक असतो. कार्य: रोगांच्या संक्रमणापासून संरक्षण. विरल उती आढळ त्वचा व स्नायूंच्या मध्ये रक्तवाहिन्यांभोवती. रचना: विविध प्रकारच्या विरल पेशी, जेलीसारखे आधारक लवचिक तंतू. कार्य: आंतरेंद्रियांना आधार. चरबीयुक्त उती आढळ त्वचेखाली व अंतर्गत अवयवांच्या भोवताली. रचना: मेदपिंडाने भरलेल्या जेलींसारख्या आधारक पेशी. कार्य: उष्णतारोधक, ऊर्जा पुरवणे, स्निग्ध पदार्थ साठवणे. कास्थी कुर्च्या आढळ नाक, कान, स्वरयंत्र, श्वासनलिका. रचना: तंतुमय, लवचिक जेलीसारखा आधारक. कार्य: अस्थींचे पृष्ठभाग गुळगुळीत करणे, अवयवांना आधार. अस्थी आढळ संपूर्ण शरीराचा सांगाडा किंवा आकृतिबंध. रचना: कॅल्शियम फॉस्फेटचा घनरूप आधारक व त्यात ॲस्टिओसाइट्सचा प्रकारच्या पेशी. रचना: कॅल्शियम फॉस्फेटचा घनरूप आधारक व त्यात ॲस्टिओसाइट्स प्रकारच्या पेशी. कार्य: सर्व अवयवांना आधार देणे, हालचालींस मदत करणे, अवयवांचे संरक्षण. स्नायुरज्जू आढळ अस्थींच्या भोवताली. रचना: स्नायुरज्जू तंतुमय, मजबूत व कमी लवचिक. कार्य: स्नायुरज्जू स्नायूंना अस्थींशी जोडणे, अस्थिबंध 2 अस्थींना जोडणे. अस्थिबंध आढळ सांध्यांच्या ठिकाणी. रचना: अस्थिबंध अतिशय लवचिक व मजबूत. स्नायू उती, मस्क्युलर टिश्यू. यांच्यामुळे अवयवांचे आकुंचन प्रसरण होते, तसेच यांच्यात विशिष्ट प्रकारचे
संकोची प्रथिने असतात. स्नायू ऊतींचे प्रकार. उपप्रकार. पट्टकी स्नायू, ऐच्छिक स्नायू. रचना लांब, दंडगोलाकार, अशाखीय व बहुकेंद्रकी पेशी. स्वरूप स्नायूंवर गडद फिके पट्टे, यांना कंकाली स्नायू म्हणतात. कार्य धावणे, बोलणे, बसणे, उठणे, हसणे या सर्व ऐच्छिक हालचाली. अपट्टकी स्नायू, अनैच्छिक स्नायू. रचना दोन्ही टोकास निमुळत्या लहान अशाखीय व एककेंद्रकी पेशी. स्वरूप गडद व फिकट चट्टे नसतात. अस्थींना जोडलेले नसतात. यांच्या हालचालींवर आपले नियंत्रण नसते. कार्य पापण्यांची उघडझाप, अन्ननलिकेतून अन्नवहन, रक्तवाहिन्यांचे आकुंचन व प्रसरण. हृदय स्नायू, अनैच्छिक स्नायू. रचना दंडगोलाकार, शाखीय व एककेंद्रकी पेशी. स्वरूप स्नायूंवर गडद व फिकट पट्टे असतात. कार्य हृदयाचे आकुंचन व प्रसरण. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. चेता ऊती, नर्व्हस टिश्यू. सभोवतालातून मिळणाऱ्या संवेदनांना प्रतिसाद देण्याचे कार्य चेताऊती करतात. चेतापेशींचे भाग पेशिकाय, अक्षतंतू आणि वृक्षिका. पेशिकाय म्हणजे केंद्रक व पेशीद्रव्य असलेला भाग असून त्यापासून निघालेल्या लहान तंतुमय शाखांना वृक्षिका म्हणतात. त्यातील एका लांब तंतूला अक्षतंतू म्हणतात. चेतापेशींची लांबी सुमारे 1 मीटर लांबीची असून ती अनेक चेतातंतूंची बनलेली असते. चेताऊतींचे जाळे मेंदू, चेतारज्जू व संपूर्ण शरीरभर पसरलेले असते. चेताऊती व स्नायू ऊतीच्या कार्यात्मक संयोगामुळे विविध प्राण्यांमध्ये संवेदनेस प्रतिसाद देण्याची क्रिया घडून येते. वनस्पती ऊती, प्लांट टिश्यू. विभाजी ऊती, मेरिस्टेमॅटिक टिश्यू. या ऊतीच्या पेशीत स्पष्ट केंद्रक, घन जीवद्रव्य आणि पातळ पेशीभित्तिका असते. यांच्यात रिक्तिका नसतात. या अतिशय क्रियाशील पेशी असून याच्यामुळे वनस्पतीची वाढ घडून येते. विभाजी ऊतीचे स्थानानुसार 3 प्रकार. स्थायी ऊती, परमनंट टिश्यू. पेशी विभेदन, कायमस्वरूपी आकार, आकारमान व कार्य प्राप्त होण्याच्या क्रियेला विभेदन म्हणतात. विभाजी ऊतींच्या पेशी विभाजनातून तयार झालेले नवीन पेशी पूर्ण वाढ झाल्यानंतर विशिष्ट कार्य करू लागतात तेव्हा त्यांची विभाजन क्षमता संपते. विभाजी पेशींपासून विभेदन प्रक्रियेने स्थायी ऊती तयार होतात. स्थायी ऊतींचे 2 प्रकार, सरल स्थायी ऊती आणि जटिल स्थायी ऊती. एकाच प्रकारच्या पेशींनी बनलेल्या ऊतींना सरल स्थायी ऊती, भिन्न प्रकारच्या पेशींपासून बनलेल्या ऊतींना जटिल स्थायी ऊती म्हणतात. सरल स्थायी ऊतीचे प्रकार. टाइप्स ऑफ सिंपल परमनंट टिश्यू. मूल ऊती. रचना जिवंत पेशी, पातळ पेशीभित्तिका, आंतरपेशीय पोकळ्या. आढळ मूळ, खोड, पाने, फुले, फळे व बिया या अवयवात. कार्य आधार देणे, अन्नसंचय. उपप्रकार हरित ऊती, पानातील मूल ऊती प्रकाश संश्लेषण करतात. वायू ऊती, जलचर वनस्पतीच्या खोडात तरंगण्यास मदत करतात. स्थूल ऊती. रचना जिवंत पेशी, लांबट आकार,
सेल्युलोज व पेक्टिनमुळे कोपऱ्याशी जाड झालेल्या पेशीभित्तिका आढळ पानाचे देठ, खोड, फांद्या यांच्या तळाशी. कार्य अवयवांना लवचिकता व आधार देणे. दृढ ऊती. रचना मृतपेशी दोन्ही टोकास निमुळत्या तंतुमय पेशीभित्तिकेत लिग्निन हा पदार्थ आढळ खोड, पानांच्या शिरा, बियांचे कठीण कवच, नारळाचे बाह्य आवरण. कार्य अवयवांना टणकपणा, मजबूती देणे. जटिल स्थायी ऊतीचे प्रकार. टाइप्स ऑफ कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूज. जलवाहिनी. वैशिष्ट्य जाड भित्तिका, मृतपेशी एकमेकांना जोडलेल्या नलिकामय रचना. उपप्रकार मृतपेशी, वाहिनिका, वाहिन्या, तंतू. जिवंत पेशी, जलवाहिनी, मूलऊती. कार्य पाणी व क्षारांचे वरच्या दिशेने वहन. रसवाहिनी पेशीद्रव्ययुक्त जिवंत पेशी एकमेकांना जोडलेल्या नलिकामय रचना. उपप्रकार जिवंत पेशी. उपप्रकार जिवंत पेशी, चाळण नलिका, सहपेशी, रसवाहिनी, मूलऊती. मृतपेशी, रसवाहिनी तंतू. कार्य पानांकडून शर्करा व अमिनो आम्लांचे दोन्ही दिशेने वहन. पृष्ठभागीय ऊती. एपिडर्मिस. वनस्पतींच्या संपूर्ण बाह्यस्तराला अपित्वचा म्हणतात. यामध्ये पेशींचा एकच स्तर असून खोड व पानांच्या अपित्वचेवर क्युटिकल हा थर असतो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. जैव तंत्रज्ञान शाखेचा उदय. सजीवांच्या शरीरातील काही पेशी पूर्णक्षम म्हणजे मूल पेशी असतात. म्हणजेच त्यांना विशिष्ट वातावरण पुरवल्यास त्यांच्यापासून नवीन सजीव तयार होऊ शकतो. पेशीच्या या गुणधर्माचा तसेच त्यातील जनुक निर्धारित जैवरासायनिक प्रक्रियांचा उपयोग करून उत्कृष्ट प्रतीच्या व जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांचे विविध वाण, प्राण्यांच्या नवीन प्रजाती तसेच विविध लसी तयार करता येतात. या संशोधनानंतरच पुढे जैवतंत्रज्ञान या शाखेचा उदय झाला. जैवतंत्रज्ञान. बायोटेक्नॉलॉजी. सजीवात कृत्रिमरित्या जनुकीय बदल तसेच संकर करून सुधारणा करण्याच्या प्रक्रियेला जैवतंत्रज्ञान असे म्हणतात. जैवतंत्रज्ञानामध्ये जनुकीय अभियांत्रिकी आणि ऊती संवर्धन ही दोन तंत्रे वापरतात. जैवतंत्रज्ञानाचा उपयोग. नगदी पिकांचे उत्पन्न, प्रजातीमध्ये सुधारणा, पर्यावरणीय ताण सहन करण्याची क्षमता, लसनिर्मिती, आनुवांशिक रोगांचे निदान, अवयव प्रत्यारोपण, कर्करोग संशोधन, प्रयोगशाळेत कृत्रिम त्वचा कास्थी निर्मिती. ऊती संवर्धन विविध प्रक्रिया. प्रजनन, विभाजन, बहुविधन करणे, खोडाचा किंवा मुळाचा मूलारंभ करणे, प्राथमिक आणि द्वितीय काठिन्यीकरण या ऊती संवर्धनातील विविध प्रक्रिया आहे. फ्रेडरिक स्टुअर्ट यांनी गाजराच्या मुळातील पेशी वेगळ्या करून त्यांची प्रयोगशाळेत वाढ घडवून आणली आणि या पेशींमध्ये संपूर्ण वनस्पती तयार करण्याची क्षमता असते हे सिद्ध केले. ऊती संवर्धन. टिश्यू कल्चर. शरीराबाहेर पोषक व निर्जंतुक माध्यमात पेशी व ऊतींची वाढ करण्याच्या तंत्राला ऊती संवर्धन म्हणतात.
या तंत्राने एका पेशीपासून किंवा उतीपासून संपूर्ण सजीव विकसित करता येतो. उती संवर्धनासाठी पोषक व ऊर्जा पुरवणारे द्रवरूप, स्थायूरूप किंवा आगार जेलीसारखे माध्यम वापरले जाते. जैवतंत्रज्ञान आणि शेती व्यवस्थापन. जनुकीय सुधारित वाण म्हणजेच पिकांच्या DNA मध्ये बदल करून निर्माण केलेले वाण होय. GM सुधारित प्रजाती कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत तग धरून वाढू शकतात. GM सुधारित प्रजाती उपद्रवी कीटक, रोगजंतू, रासायनिक तणनाशके यांना प्रतिकार करू शकतात. यामुळे जंतुनाशके, कीटकनाशके, तणनाशके या घातक रसायनांचा जास्त तयार करण्याची गरज नसते. GM प्रजातीच्या बियांमुळे पिकांची नासाडी कमी होऊन त्यांच्या पोषण मूल्यात वाढ होते. उदाहरणार्थ बटाटा, सोयाबीन, टोमॅटो, कापूस, सफरचंद, वांगी, पपई, गुलाब, बीट, तंबाखू इत्यादी. खालील प्रजातींमध्ये कीड रोधक जनुकांचे रोपण केलेले आहे. मका MON 810, MON 863, बटाटा ॲम्लोफोरा, भात गोल्डन राईस, सोयाबीन विस्टिक गोल्ड, टोमॅटो वैशाली, कापूस थिटी कॉटन. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. शेतीपूरक व्यवसाय. पशुसंवर्धन, ॲनिमल हजबंडरी. दूध व दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन तसेच शेतीच्या कामात मदत होण्यासाठी पशुपालन करतात. पशुधन दूध देणाऱ्या गाई, म्हशी तसेच ओझे वाहणारे बैल, रेडे इत्यादी. देशी गाई साहिवाल, सिंधी, गीर, लाल कंधारी, देवणी, खिल्लारी व डांगी. विदेशी गाई जर्सी, ब्राऊन स्विस, होल्स्टेन. कुक्कुटपालन, पोल्ट्री फार्मिंग. कुक्कुटपालन म्हणजे अंडी आणि मांस मिळवण्यासाठी कोंबड्यांचे पोषण करून त्यांची पैदास करण्याची प्रक्रिया होय. परदेशी लेघॉर्न आणि भारतीय प्रजातीच्या असील कोंबड्यांच्या संकर करून उत्तम गुणवत्तेच्या नवीन प्रजाती निर्माण करतात. या कोंबड्यांमध्ये जास्त तापमान सहन करण्याची क्षमता असून चांगल्या दर्जाची उत्पादने निर्माण करू शकतात. उदाहरणार्थ रोड आयलंड रेड, न्यू हॅम्पशायर, प्लायमाउथ रॉक, ब्लॅक रॉक. ब्रॉयलर्स म्हणजे मांस देणाऱ्या कोंबड्या, ब्रह्मा, लॉंग, कोचीन, असील. लेयर्स म्हणजे अंडी देणाऱ्या कोंबड्या, लेघॉर्न, मिनॉर्का, अँकोना, लेहमन. रेशीम उद्योग, सेरिकल्चर. बॉमिक्स मोरी प्रजातीच्या रेशीम किड्यापासून रेशीम मिळते. यासाठी पतंग हे कीटक पाळले जातात. रेशीम किड्याच्या जीवनक्रमात अंडी, अळी, कोश, पतंग या 4 अवस्था असतात. अंडी कृत्रिमरित्या उबवून त्यांच्या उबवण्याचा कालावधी कमी केला जातो. यांच्या अळ्या तुतीच्या झाडांवर वाढतात. तुतीच्या पानांमुळे अळ्यांचे पोषण होते. 3 ते 4 आठवड्यांच्या अळ्या लाळ ग्रंथीतून विशिष्ट स्त्राव निर्माण करतात व त्यापासून रेशमी तंतू बनतो. रेशीम कोश हा अळीने स्वतःच्या शरीराभोवती रेशीम धागा गुंडाळून तयार होतो. या दंडगोलाकार किंवा गोलाकार कोशापासून रेशीम मिळवले जाते. त्यासाठी कोशातून पतंग बाहेर येण्यापूर्वीच या सर्व कोश उकळत्या
पाण्यात टाकून त्यातील अळीला मारले जाते. उकळत्या पाण्यामुळे देखील रेशीमतंतू सैल होतात. नंतर त्यांच्यावर प्रक्रिया करून कापड निर्मितीसाठी रेशीम धागा तयार केला जातो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 17. अवकाश निरीक्षण दुर्बिणी. आकाशदर्शन उपकरणे सुरुवातीपासून मानवास सूर्य, चंद्र व ताऱ्यांचे कुतूहल आहे. आकाशातील ग्रहतारे जवळून पाहण्यासाठी तसेच त्या पलीकडले अवकाश निरीक्षणासाठी उपकरणे उपलब्ध नव्हती. परंतु 1608 मध्ये पहिल्यांदा हॅन्स लिपर्शे यांनी भिंग बनवले व नंतर नळीच्या 2 टोकांवर 2 भिंग बसवून पहिली दुर्बीण तयार केली. 1609 मध्ये गॅलिलिओ या खगोलशास्त्रज्ञाने स्वतःची दुर्बीण तयार करून तिचा उपयोग आकाश व आकाशाच्या अभ्यासासाठी केला. नवीन तारे, गुरुग्रहाचे 4 उपग्रह, सूर्यावरील डाग इत्यादी शोध त्यांनी आपल्या दुर्बिणीच्या साहाय्याने लावले. प्रकाशाची विविध रूपे. ज्यास आपण दृश्य प्रकाश म्हणतो तो विद्युत चुंबकीय प्रारणांचा एक प्रकार असून तरंगलांबी हा त्याचा गुणधर्म आहे. दृश्य प्रकाशाची तरंगलांबी सुमारे 400 ते 800 नॅनोमीटर आहे. या तरंगलांबीशिवाय आणखी कमी किंवा जास्त तरंगलांबी असलेला प्रकाश देखील आहे. परंतु आपले डोळे या तरंगलांबीला संवेदनशील नसल्यामुळे आपण हा प्रकाश पाहू शकत नाही. प्रकाशाची विविध तरंगलांबी वैशिष्ट्ये. तरंगलांबी 20 सेंटीमीटर पेक्षा जास्त. स्वरूप रेडिओ लहरी. वैशिष्ट्य दृश्य प्रकाशाच्या तरंग लांबीपेक्षा जास्त तरंगलांबी. 0.3 मिलीमीटर ते 20 सेमी. स्वरूप सूक्ष्म लहरी. 800 नॅनोमीटर ते 0 ते 3 मिलीमीटर. स्वरूप अवरक्त लहरी. आपल्या डोळ्यांना या लहरी दिसत नाही. आपल्या डोळ्यांना दिसणारा प्रकाश. 400 ते 800 नॅनोमीटर. स्वरूप दृश्य प्रकाश लहरी. आपल्या डोळ्यांना दिसणारा प्रकाश. आपल्या डोळ्यांना या लहरी दिसत नाहीत. तरंगलांबी 300 ते 400 पिकोमीटर. स्वरूप अतिनील किरणे. तरंगलांबी 3 ते 300 पिकोमीटर पेक्षा कमी. स्वरूप क्ष किरणे. 3 पिकोमीटर पेक्षा कमी. स्वरूप गॅमा किरणे. या सगळ्यांची वैशिष्ट्ये दृश्य प्रकाशाच्या तरंगलांबीपेक्षा अतिशय कमी तरंगलांबी. आपल्या डोळ्यांना या लहरी दिसत नाही. दुर्बिणीची आवश्यकता व रचना. आपल्या डोळ्यांमध्ये 400 ते 800 नॅनोमीटर तरंगलांबीचा दृश्य प्रकाश पाहण्याची क्षमता आहे. अवकाशातून येणाऱ्या रेडिओ सूक्ष्म लहरी, अवरक्त लहरी, क्ष किरणे, गॅमा किरणे या लहरी आपल्याला दिसत नसल्याने त्यांना पाहण्यासाठी विविध दुर्बिणीची आवश्यकता असते. दुर्बिणीचे प्रकार. दृश्य प्रकाश दुर्बीण, वक्रीभवक दुर्बीण, परावर्तक दुर्बीण. न्यूटनची परावर्तक दुर्बीण, कॅसेग्रेनची परावर्तक दुर्बीण, रेडिओ दुर्बिणी या सर्व दुर्बिणी पृथ्वीवर तसेच अवकाशात कार्यरत आहेत. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. दृश्य प्रकाश दुर्बिणीचे प्रकार. दृश्य प्रकाश दुर्बिणीमध्ये प्रामुख्याने भिंगाचा उपयोग केला जातो, परंतु दुर्बिणीमध्ये अंतर्वक्र आरशांचा देखील उपयोग करतात
दृश्य प्रकाश दुर्बिणीचे दोन प्रकार. वक्रीभवक दुर्बीण रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. या दुर्बिणीत दोन किंवा जास्त भिंग वापरले जातात. प्रकाश किरण भिंगातून जाताना मार्ग बदलतात, म्हणजेच त्यांचे वक्रीभवन होते. त्यामुळे या दुर्बिणींना वक्रीभवक दुर्बिणी म्हणतात. वक्रीभवक दुर्बीण रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. या दुर्बिणीत दोन किंवा जास्त भिंगे वापरले जातात. प्रकाश किरण भिंगातून जाताना मार्ग बदलतात, म्हणजेच त्यांचे वक्रीभवन होते. त्यामुळे या दुर्बिणींना वक्रीभवक दुर्बिणी म्हणतात. परावर्तक दुर्बिणी रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. यामध्ये अंतर्वक्र आरशांद्वारे प्रकाशाचे परावर्तन करून प्रतिमा मिळवतात. त्यामुळे यांना परावर्तक दुर्बिणी म्हणतात. आंतर्वक्र आरशाद्वारे तयार होणाऱ्या प्रतिमेत वक्रीभवक दुर्बिणीतील प्रतिमांसारख्या रंगांच्या त्रुटी नसतात. परावर्तक दुर्बिणीचे दोन उपप्रकार. न्यूटन पद्धतीची दुर्बीण. या दुर्बिणीत प्रकाश किरणे मिळवण्यासाठी आंतर्वक्र आरसा तसेच त्या किरणांना दुर्बिणीच्या दंडगोलाच्या लंबरूप परावर्तित करण्यासाठी सपाट आरसा वापरतात. कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण. या दुर्बिणीत प्रकाश किरणे प्राप्त करण्यासाठी अंतर्वक्र आरसा व त्यांना अंतर्वक्र आरशाकडे परावर्तित करण्यासाठी बहिर्वक्र आरसा वापरतात. भारतामध्ये नैनिताल या ठिकाणी आर्यभट्ट प्रेक्षण विज्ञान संशोधन संस्थेत 3.6 मीटर व्यासाची दुर्बीण असून ही भारतातील व आशियातील सर्वात मोठी दृश्य प्रकाश दुर्बीण आहे. रेडिओ दुर्बीण. अवकाशातील तारे, ग्रह, दीर्घिका या खगोलीय वस्तूंपासून दृश्य प्रकाशाव्यतिरिक्त इतर लहरी देखील येतात. या लहरींच्या साहाय्याने प्रतिमा मिळवण्यासाठी विशिष्ट दुर्बिणीचा वापर करतात. त्यांना रेडिओ दुर्बीण म्हणतात. रेडिओ दुर्बीण विशिष्ट पातेल्याच्या आकाराच्या डिश किंवा अनेक डिशच्या संचयनापासून तयार करतात. या डिशच्या वक्र भागावरून परावर्तित होणाऱ्या रेडिओ व इतर लहरी डिशच्या नाभिकेंद्रामध्ये एकत्र येतात व पुढे संगणकाद्वारे या लहरींवरून प्रतिमा मिळवतात. पुण्याजवळ नारायणगाव येथे GMRT जायंट मेटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप ही महाकाय रेडिओ दुर्बीण प्रकाश लहरीचा अभ्यास करण्यासाठी बसवली आहे. या दुर्बिणीत 30 पॅराबोला आकाराच्या दुर्बिणीचा मोठा समूह आहे. त्यातील प्रत्येक दुर्बिणीच्या डिशचा व्यास सुमारे 45 मीटर आहे. या 30 दुर्बिणी 25 किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेल्या असून त्यापासून 25 किलोमीटर व्यास असलेली एक महाकाय दुर्बीणच तयार झालेली आहे असे भासते. अवकाशातील दुर्बिणी. पृथ्वीवर येणाऱ्या वातावरणाच्या अडचणीवर मात करण्यासाठी शास्त्रज्ञांनी अवकाशात दुर्बिणी बसवल्या आहेत. अवकाशातील दुर्बिणीमध्ये मिळणाऱ्या प्रतिमा अधिक स्थिर व स्पष्ट असतात. 1990 मध्ये अमेरिकेच्या नासा या संस्थेने हबल या दृश्य प्रकाश दुर्बिणीचे अवकाशात प्रक्षेपण केले आहे. या दुर्बिणीचा व्यास 94 इंच असून ही दुर्बीण पृथ्वीपासून अवकाशात सुमारे 569 किलोमीटर अंतरावरून
पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालते. 1999 मध्ये अमेरिकेच्या नासा या संस्थेने चंद्रा नावाची क्ष-किरण दुर्बीण अवकाशात सोडली आहे. क्ष-किरण प्राप्त करू शकणाऱ्या विशिष्ट आरशांचा उपयोग या दुर्बिणीत केला गेला असून तारे व दीर्घिकांची महत्त्वाची माहिती या दुर्बिणीमुळे मिळाली आहे. प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर सुब्रमण्यम यांच्या सन्मानार्थ या दुर्बिणीला चंद्रा दुर्बीण हे नाव दिले गेले आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो. भारतीय अवकाश संशोधन संस्थेची स्थापना 1969 मध्ये करण्यात आली. कृत्रिम ग्रह तयार करून त्यांचे यशस्वीपणे प्रक्षेपण करण्याचे तंत्रज्ञान इस्रोने विकसित केले असून आजपर्यंत अनेक उपग्रहांचे प्रक्षेपणही केले गेले आहे. इस्रोच्या संशोधनाचा फायदा दूरदर्शन, दूरचित्रवाणी प्रसारण, हवामान, दूरध्वनी, इंटरनेट, शैक्षणिक उपक्रम, साधनसंपत्तीचे नियंत्रण व व्यवस्थापन तसेच आपली व्यवस्थापन यासाठी झाली आहे. ॲस्ट्रोसॅट. इस्रोने 2015 मध्ये ॲस्ट्रोसॅट या उपग्रहाचे प्रक्षेपण केले. या उपग्रहावर अतिनील किरणे व क्ष-किरणे ग्रहण करणाऱ्या दुर्बिणीची व अन्य उपकरणे बसवले आहेत. लिसन टू ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.